म्हणजे थोडक्यात आयडिया केली आणि गांडीत गेली. अरे पण मला एक कळत नाही, तू एवढं धाडस केलंस तरी कसं? अरे इथं 30 वर्ष झाले आमची जुळतं जुळना, मोटारी गाजल्या, कोयत्याची धार गेली आणि यो दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच हनीमून करून आलाय. आईला गरिबी लय वाईट लागा. खिशात 10-5 हजार असतं तर नसतो त्या पोलिसाच्या तोंडा मारून असतो. नाही तर काय. हार मला नाही लगीन करायचं. अरे इथं माणसांची लग्न होणं झाले म्हणून माणसं तडपडतात. नाही गाभण म्हणते मला लगीन करायचं नाही. अरे लग्न म्हणजे सुख. तुझ्या फाटक्या हँडपॅन्टवानी आयुष्यात लग्न नावाची झुळूक शिरलं मला सांग. गार वाटतंय का कूल वाटतंय का थंड वाटतंय? आई घालून तर माझी गाण पटली आणि तुम्हाला उपमा सुचतेत वय बिघडलेला. अरे माझी अजून मानसिक तयारी नाही झाली, पण शारीरिक तर झाली आहे ना. अरे बाबा इथं बांबू उभा राहिल्याशिवाय तंबू उभा राहत नाही, कळलं का? आणि तुझ्या जागी मी असतो का नाही तर शारीरिक मानसिक भौगोलिक जागतिक का असल नसल ती तयारी करून झालो असतो, माहितीये का? हार पण लग्न करणं काय खायचं काम नाही. अरे तू फक्त हो म्हण. रेस मध्ये पाहणार घोडा कधी बघितलास का? तू आणतो तुझ्या घोडा आपल्या लग्नात चौरंगावर नाचवायला. आणा तेच घोडा लावा मला. हे आई घालून मला ह्यातनं बाहेर काढा. मला नाही लगीन बिगीन करायचं. मग असं करू, आपण पोलिसाला मॅनेज करू, 5-10 हजार रुपये तयार ठेवू. एवढं कामच तसं केलंयस. ए कशाला टेन्शन घेतोयस? आमच्या दाजींच्या येवायचा मेवण्याचा साडू एसपी ऑफिसला कामाला आहे. क्या बात. त्यालाच आपण पॅक करू. चालते की. तुला तर माहितीच आहे आपलं काय हलकं नसतंच. चायला माझा कॉल हुकला र, नाहीतर ना तुमच्या तर आता लागला लागला लागला. हॅलो हॅलो. हॅलो. नमस्कार, विश्वास बोलतोय. वागलं का? नाही की हो. हा अहो ते तुमचं खबावरचे साडून आहेत का? त्यांच्या दाजीच्या साडवाचा मी आपलं मेवना नाही बा ओळखला. आहे. ते नाही का तुमच्याकडे स्कीम घेऊन आलेलं बघा? कुठली हो? ते नाही का ते तुम्ही तुमच्या खाली 2 घ्यायची आणि ते ऍक्टिव्ह झाले त्याच्या खाली 4. बरं झालं बरं का तुम्ही फोन केला. अहो बुडले की माझे पैसे. काय झालं? कट जा. आता रे आता काढू 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 काहीतरी मार्ग काढू. माझी हाय ओळख. माग पोलिसाच्या पुरीचं स्थळ आलं होतं मला. होय, काय झालं? की मध्यस्थी म्हटलं की पाहुणं जरा व्हायचं. पाहुणं म्हणजे तू आहे. बर काय म्हणलं मग? ते म्हटलं की पाहुणं जरा व्हायचं, चोरवाने दिसते. लगा मग बरोबर बोललं की पाहुणा. अजिबात लाच घेत नाही. लय डेंजर माणूस. आता त्या कात्रीत जो अडकतो ना त्याला त्यो उभा आडवा. मग काहीतरी मार्ग. बघा वरनं कोणाला तरी फोन करून माप घ्यावं लागणार. आता वरच्या माणसाकडे टाका जुळवायला खालच्या हातनं 4 पैशाचा अस्तर लाभावं तेवढं लागणार. म्हणजे काय करायचं? तेच म्हटलं ना, माप घ्यावं लागलं. अस्तर मग टाका. अच्छा, म्हणजे तो पैसा खात नाही आहे की नाही? पण वरून फोन आला तर काहीतरी होईल, है ना? माझ्या ओळखीचा एक माणूस आहे, थांब फोन लावतो. लाव लाव लाव. वरचा मग शपथ आहे. काम बरोबर आहे. हॅलो, एसीपी अजय बोलतोय. कोण बोलतोय? हॅलो, पुढची मस्करी करतो का? उचलून घेऊन येईन.
हॅलो धर. कोण बोलतोय हॅलो बोला 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 की तुम्ही. हा हॅलो साहेब. हॅलो हा नाही रामा टेलर बोलतो साहेब. हा काय ते काम असं होतं की आमच्या एका पोराला तुमचं पोलिसला ताप देते तो. हा कोण पोर आहेत त्या फोन कोण? हा ते नाव काय तुमचं? अरे बाबा नाव कसं सांगायचं? यार बोल की लवकर पोलीस. तू फोन ठेव आधी. फोन ठेव. ठेव फोन. यायला तुझा फोन आहे ना ठेव तूच. ते लाल बटन दाबा की. ए, करा येत नाही. तू पहिला स्विच ऑफ कर आणि ती सिम कार्ड बी फेकून दे, नाहीतर नको ते पिढा मागा लागेल. ए चिल्लर, तुला नंबर कुठनं भेटला रे? ते फादरच्या डायरीत होता. पण तुम्ही ना टेन्शन घेऊ. आपल्याला काय नाही होणार. कसं काय? अरे सिम कार्ड बी फादरच्याच नाव आहे ना. आपल्याकडे कुठे आहेत पैसे? बरं आपण दुसरं काय ते करू. काय करू? करायला गेलो एक आणि झालंय बोलतच. तुझ्या घरी सांगायची काय आधी सोय नाही. मी काय म्हणतोय, कधीतरी तुला लग्न करायचंच आहे का नाही? पण तिच्यासारखी पोरगी तुला शोधून बी सापडणार नाही. मार्केट लय बेकार आहे भावा. माझ्याकडे बघ, आता लय जीव आहे तिचा तुझ्यावर. तू तिला घोडा लावाय निघालेलास आणि तिने त्याच घोड्यावर बसायची तुला ऑफर दिली. आणि एवढं होऊन सुधीक पण ती तिच्या निर्णयावर ठाम आहे. माझा ऐक, लग्न करून टाक. अरे आपण डीजे आणू, पण तुला तर माहिती आहे आपलं हलकं कायच नसतं. ह्याचं सगळं जड असतं. अरे तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे रे, पण लग्न करायचं कसं? करायचं कसं म्हणजे दणक्यात करायचं ना. अरे तसं नाही, आधी घरच्यांना सांगायला पाहिजे, त्यांचा पण होकार पाहिजेच की. करू काहीतरी. तू एक काम कर, तिला फोन लाव. आत्ता हो आत्ताच्या आत्ता लाव लवकर. लाव. लाव लाव लाव. हॅलो, असू दे असू दे असू दे. बरं झालं आधी बाहेर आणलाय ना. राम राम वहिनी. अरे हो, तुझी ओळखच करून पण द्यायची राहील. आता ह्यांना तू लग्नात बघितलं असशील पण लक्षात नसेल. आता गरीबाला कशाला कोण लक्षात ठेवतो या. हा चिल्लर, नमस्कार. हा किशा नमस्कार. आणि हा विश्वास. नमस्कार. ही माझी मैत्रीण प्राजक्ता. हाय. ओके, आय लव्ह यू. आम्ही बी हाय हाय. आम्ही सगळी पण आहे हाय. आपण रस घेऊया. हा मला विदाउट आईस. आम्हाला बरं चालेल. चालेल. दादा 6 रस घ्या, त्यातला एक विदाउट आईस. आणि एकात बर्फ जास्त मला बर्फ. सूरज बघ की काय सगळं कसं झालंय ना. आपण लगीन करतोय खरंच. मग माझा फोकस क्लिअर आहे, गेलं तर तुझ्याशीच. वहिनी तुम्हाला काय सांगू, केवढा मोठा गोळ झाला होता. होय. घोडा बँजो डीजे सगळं ठेवलं होतं. नंतर म्हटलं साधच करू. हो साधच करू म्हणलं, जेवण पण साधच करू. साधा भात, साधं वरण. गरिबी लई. गरिबी कुठे आहे तेव्हा? तुम्ही कुठे असता? मी इथंच. मी बी येतच असतो. आपल्या सूर्याचा एकदम जिवलग मित्र. हे लग्नाचं मीच ठरवलं होतं. म्हटलं आधी लगीन सूर्याचं, मग या रायबाच.
म्हणजे माझं किशाचं. नमस्कार. हे माझे मित्र जीवलग मित्र. या मित्राचे माझ्या म्हणलो काढून करायचं तर म्हणलो एकदाच करायचं. तुम्हाला तर आम्हाला वहिनी तुम्हाला इकडं तुम्हाला तर माहिती आहे आपलं हलकं कायच नसतं. बरं बरं रस्ता लवकर नाहीतर अजून इथं थांबलो ना तर इथंच वाजवाल. हा बायोडेटा घ्या. द्या की इकडं. काय नाही काय नाही थोडं सांगितलं टेबल मगाशी नीट लावला नव्हता तुम्ही. असं कसं अगं, कपडे खराब झाले. आम्ही देतो बरोबर जा तुम्ही देतो आम्ही जा बरी घे हा माझा बायोडाटा. चांगलं आहे की पोरगा. आता ह्यो बायोडाटा ह्यांच्या घरी पोचवायचा. सगळं कसं नॅचरल झालं पाहिजे. म्हणजे नॅचरल म्हणजे आपलं एकदम कसं असं वाटलं पाहिजे एकदम भारीच आहे. म्हणजे असतं आपलं सगळं भारी त्याचा काय प्रॉब्लेम नाही. बरं अरे नको त्यांना बरं पण काय बरं पे लवकर रे जायचं. बरं तुम्ही कशा जाणार आहे प्राजक्ता? नाही मी एसटीला एसटीलाच जाणार आहे. हा. गर्दी असते ना म्हणून म्हटलं. असते गर्दी पण मला सवय आहे. नाही ते टू व्हीलरनी व्यवस्थित जाता येतं. तुझ्या नावाच्याने नाही जमायचं. राहू दे. नाही अरे तू गाडी बसल्या मागे जागा शिल्लक राहील का? त्यापेक्षा तुम्ही असं का नाही करत राजू? मी एसटीनच जाणार आहे. हो मी पण तेच सांगत होतो. म्हणजे एसटीनं पण जाता येतं एवढी काय गर्दी नसती. एखाद्या बाईला जर म्हणलं ना पोरग मांडव घ्या होती की जागा त्याला काय तेव्हा काय झालं? तुमचा रोजचाच प्रवास दिसतोय. नाही नाही म्हणजे आता टू व्हीलर घेतल्यापासून नाही एसटीनं जाणं होत पहिलं. मी गाडी घेतल्यापासून एसटीने प्रवास करत नाही असं सांग केला. माझी गाडी आमचा ट्रॅक्टर आहे तिकडं. आहे ना ट्रॅक्टर मग चला गावात नांगरट राहिली बाकी पेके पटकेन. अरे उठा की अर्धी येणार आहे तो. चल तू. अरे चल की बाबा. काय गे मित्र. ए, आता